हॅलो, चला तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या अशा नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण ब्लाऊज बघणार आहोत पूर्ण स्टिचिंग. तर तुम्ही बघू शकता, मी इथं पहिलं आपण ज्या गळ्याला हात शिलाईसाठी पट्ट्या जॉईन करतो त्या मी इथं कट करून घेतलेल्या होत्या आणि त्यालाच मी व्यवस्थितमध्ये जॉईन करून घेतलेला आहे. ते बघू शकता. जॉईन करून झाल्यानंतर मी हा प्रिन्स कट आहे, आपला ब्लाऊज आहे, तर त्याला मी व्यवस्थित कट जोडून घेतलेला आहे. तर मी दोन्ही पार्ट व्यवस्थित असे जॉईन करून घेते म्हणजे सोपं जाईल आपल्याला शिवण्यासाठी. आणि लगेच मी खाली क्रॉस पट्टी जॉईन करून घेते. हे बघू शकता. अशा पद्धतीने मी इथं क्रॉस पट्टी जॉईन करून घेऊन फोल्ड करून एक्स्ट्राचं कापड होतं ते सगळं आतमध्ये टाकून त्याला डबलची शिलाई मारून घेतलेली आहे. हे बघू शकता. आणि थोडंसं एक्स्ट्रा होतं त्याला पण कट केलं आणि या बाजूने आपण हुकाची पट्टी करणार आहोत. हे बघू शकता तुम्ही. हुकाची पट्टी मी अशा पद्धतीने लावते आणि खाली अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवते, कारण खालून फोल्ड केलं वरतून दाबटीप मारताना ती फिनिशिंग एकदम व्यवस्थित आणि छान येऊन जाते. तर पहिलं मशीन मला खूप त्रास द्यायचे, आता मशीन त्रास नाही देत, व्यवस्थित चालते. काय माहिती जास्त लोड आल्यामुळं तसं करत होती की काय. आता मी गावाला होते आणि 8 दिवस मशीन बंद होती, त्यामुळं आता खूप छान मशीन चालते. मशीनचा काही प्रॉब्लेम नाही आणि धागा पण तोडत नाही. तर चला बघू आता मशीनमध्ये तर सुधारणा झाली, आपल्यामध्ये पण काही होती का बघू आपण. चला तर आता मी दुसऱ्या बाजूचा पण इथं पार्ट तयार करून घेतलेला आहे. आता काही ही बॅक साईड होती आणि त्याच्यावरती खडी होती, त्यासाठी मला फार टेन्शन आलं होतं. पण मी एक डोकं चालवलं आणि आयडिया सुचवली की मी त्या खडीच्या साईडने आतून अस्तर फोल्ड केलं धागे निघू नये म्हणून आणि त्याला वरतून सरळ सरळ टिप मारून ठेवले. नंतर मी व्यवस्थित कापडावरती जे मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती अस्तर ठेवून अशी साईडने पूर्ण स्टिच करून घेते, शिलाई करून घेते. हे बघू शकता. अशा पद्धतीने शिलाई करून घेते. आपलं पूर्ण चारी पण बाजूने त्याला व्यवस्थित शिलाई करून घेते, म्हणजे कापड इकडे तिकडे जायची भीती राहत नाही आणि हे व्यवस्थित चिटकत पण नाही. तर आता माझं इथे झालेलं आहे स्टिच करून आणि मी एक्स्ट्राचं जे होतं ते कट करून घेते, कारण आपल्याला जो गळ्याच्यामध्ये पट्टा थोडासा मेन फॅब्रिकचा उरतो ना, तो आपल्याला लुकाच्या पट्टीला लावायचा आहे. हे बघू शकता. तर आता मला हे काही मणी काढायचे होते आणि मणी काढत काढत त्याच्यावरचे ते कुंदन काढत काढत माझ्या नखामध्ये गेला आणि खूप नख त्रास करते माझा. आता बघू 2 दिवसात होईल व्यवस्थित, पण ते खूप जोरात टोचला गेला माझ्या नखामध्ये. चला तर आता मी ते टक्स मारून घेते व्यवस्थित. हे बघू शकता. अशा पद्धतीने मी टक्स मारले आणि टक्स परत उघलू नये, कारण मी इथं आपण पॅक करतो पण जेवढं व्यवस्थित करतो तेवढं नाही होत. मग मी उघलू नये म्हणून त्यावरती आपण पहिला अस्तरवरती जशी टीप मारली होती तशी व्यवस्थित टीप मारून घेते. हे तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने मी दोन्ही बाजूला टक्स करून तेवढ्याच स्पेसमध्ये मी इथं टीप मारून घेते. आपली टीप मारून झालेली आहे. तर आपल्याला इथं काही लुकाची पट्टी तयार करायची, त्यासाठी मी मेन फॅब्रिक कट केलं आणि त्याला फोल्ड करून एक टीप मारून घेतली वरच्या बाजूनी आणि साईडने पण पूर्ण टीप मारून घेतली, कारण मला वाटलं ते काय व्यवस्थित कापड काय बसणार नाही म्हणून मी फिनिशिंगमध्ये टिपा मारून घेतल्या. हे बघू शकता. मशीन आता थोडंसं त्रास दिली, कारण एवढं पण नाही दिली, फक्त 1-2 वेळेस धागा निघलेला, असं तर नॉर्मल निघतेच, एवढं तर काही नाही. कापड सुळसुळ होतं त्यामुळं निघते, नाही तर कॉटन वगैरे असेल ना तर मशीन पण व्यवस्थित चालते आणि शिवायला पण कंटाळा येत नाही. हा ब्लाऊज मी खूप दिवस झालं कटिंग करून ठेवलेला होता, त्यामुळे तुमच्यासोबत मला कटिंग काही शेअर करता नाही आली. पण उद्या जे काही बघणार आहेत ड्रेस ब्लाऊज, तर मी त्याची कटिंग आणि स्टिचिंग पूर्ण टाकल. जर मला दोन्ही नाही अपलोड करणं झालं एक दिवशी, तर मी एक दिवशी कटिंग आणि दुसऱ्या दिवशी पार्ट 1मध्ये कटिंग आणि पार्ट 2मध्ये स्टिचिंग असं तरी टाकत जाईल. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील आणि तुम्ही आवडत असतील म्हणूनच माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघताय. जसेच तुम्ही व्हिडिओ बघताय तसे एक लाईक करा आपल्या व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला आता मी इथं पट्टी जॉईन करून घेते आहे, ही हात शिलाईची पट्टी, आणि फोल्ड करून त्याला परत
डबल एक वरतून दाबटीप मारून घेते व्यवस्थित. हे बघू शकता अशा पद्धतीने मी इथे दाबटीप मारते व्यवस्थित. मध्ये दाबटीप मारून घेते. माझ्या बोटाला चटका लागला होता, त्याचं बघा ना कसा पांढरा डाग स्टेरिंगच्या समोर. काय माहिती कधी नीट होत होते. तर चला तर आता बघू. स्लीव्ज आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचे आहे. तर मी इथे स्लीव्ज अशी जॉईन करून घेते. पहिलं मोजून घेते व्यवस्थित बसते का, तर ती व्यवस्थित बसत होती म्हणून मग मी लगेच लावून घेतली आणि डबल टिक मारून घेतली त्यावरती. दोन्ही बाजूच्या पण स्लीव्सला आपल्याला असंच काही करायचं आहे. तर मी एक बाजूची पण केलेली आहे आणि ही दुसऱ्या बाजूची पण केलेली आहे. हे बघू शकता अशा पद्धतीनं मी इथे स्लीव्ह जॉईन करून घेते व्यवस्थित. आपल्या दोन्ही बाजूचे स्लीव्ह झालेले आहेत. चला तर आता दाबटीप मारून घेते साईडनी आणि जे एक्स्ट्राचं थोडंसं आहे ते कट करून घेते, म्हणजे फिनिशिंग एकदम छान येईल. दोन्ही बाजूंनी टिपा मारून घेते आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घेते. सर्ववरती टिपा मारते कारण मी सध्या ओव्हरलॉक नाही करते. आणि नंतर उलटं करून त्यावरती साईडने दाबटीप मारून घेते पहिला आणि नंतर फिटिंगचं माप टाकते. आणि हे पूर्ण ब्लाऊज शिवून झाल्यानंतर हात शिलाई केल्यानंतर आपल्या ब्लाऊजचा काही दिसतो असा फायनल लुक. आणि ही आहे त्याची स्लीव्ज. ब्लाऊज जर तुम्हाला आवडला असेल स्टिच करण्यामध्ये आणि तुम्हाला जर माझे कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ बघायचे असतील तर मला नक्की एक कमेंट करून सांगा. मी तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ आणखी बनवेल. चला तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. सी यू टुमारो. लेट्स